अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. कशी आहात सगळी? उम्मीद करताय सगळी बेसत असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव मोरब्यातले आणि हॉटेल रुहीचे जे मालक आहेत इम्तियाज धनसे साहेब, त्यांनी आपल्याला आज रोजा इफ्तारीला हॉटेल रुहीला इन्व्हाइट केले नाहीत. तुम्ही जर खवय्ये असाल तर रमजान महिन्यातलं मोरब्यातलं तुम्हाला सांची हाया नक्की यायला पाहिजे. ह्या खायला 101 आयटम बनतात. आता मी तुम्हाला सगळे आयटम ह्या दाखवणार आहे, तर व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा. हा आहे हॉटेल रुही आणि तुम्ही ह्या बघाल कशी गर्दी झालेली आहे. हा बघा, ह्या बाजूला लाईन लागलेली आहे. ही लाईन आहे ह्या माल पावासाठी. जिलेबी दाखवता, जिलेबी काय पाहिजे किती मावा जिलेबी आहे. आणि ह्या बाजूला जी लाईन लागली ही आहे माल पावासाठी. हे बघा, ह्या मस्त गरमागरम असा माल पावा. चला आता आपण ह्या साईडला बघूया. सांच्या पर्यंत तुम्ही ह्या बघाल गर्दी बघा, गर्दी बघा. ही सगळं इफ्तारीचं सामान खरेदी करायला पुरी गर्दी झालेली आहे. शाही टुकड़ा 70 रुपए का एक पीस है, दो पीस. शाही तुकडा बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटते. 180 और 140 220. हे सगळं स्वीट आयटम आहे आणि हे सॉल्टी आयटम आहे. आणि हे हॉटेलचं ओनर इम्तियाज धनसे साहब. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम भाई, कैसे? बस अलहमदुल्ला, खैरियत आहे ना? अल्हम्दुलिल्लाह. रमजान मुबारक है आपको. तुम्हाला पण रमजान मुबारक. मोठ मोठ चला या हलवा पराठा खा रहे, हलवा पराठा. हलवा पराठा. हलवा पराठा माशाअल्लाह, बघा कसा गरमागरम आहे हलवा पराठा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम रहमतुल्लाह. काय नाव आहे तुमचा? मोहम्मद अली ठाणगे, सदर साहेब दैवली. दैवलीचं. माशाअल्लाह. मोरब्यात कसं काय स्पेशल इफ्तारीच्या साठी आलो कांदा भजी आणि गोल भजी. हे इम्तियाज भाईच्या इम्तियाज भाईच्या दुकानातून स्पेशल घ्यायला आले. खूप फेमस आहेत, खूप बेसोना भजी असतात. किती वर्षापासून तुम्ही नेतो यांच्या हातनं? मी 4-5 वर्षाची मी कंटिन्यू नेतो. 4-5 वर्षाची माशाअल्लाह, continue. खूप बेस्ट हॉटेल आहे. अच्छा. अल्हम्दुलिल्लाह. जी, मी पण गेल्या वर्षापासून एक्सपिरियन्स करताय. खूप बेहतरीन टेस्टी बहुत बेहतरीन टेस्टी, सगळा फूड बेहतरीन टेस्टी आहे. अल्हम्दुलिल्लाह. मालपुआ, पेरणी. काय बोलाल? जी माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह. रुही हॉटेलचा मालपुआ, पेरणी, जिलेबी आहे, हलवा पराठा आहे. माशाल्लाह हर चीज फेमस आहे. आणि जिल्ह्यातनं चांगल्या लोक येतात. चिपळूण बसून, खेड, दापोली, अगदी मंडणगड बसून लोक इफ्तारीला आपल्या मोरब्यात येतात आणि माशाल्लाहसाठी खुश होऊन जातात खाऊन पिऊन. हीच आमच्यासाठी मोठी बात आहे की सगळे लोक खुश होऊन जातात. जी, आता मी आहे तुम्हाला दाखवताय हा मालपावा कटिंग करताना दाखवताय. आता हा मंजर बघा. आता है लगडा बघा, मस्त गरमागरम. रुही हॉटेल स्पेशल लगडा आहे. लगडा काबुली चना लगडा बघा. काबुली चना लगडा. रुही काबुली हॉटेल चना बघा. स्पेशल. मसाला कैसा आहे तो. ही चटणी आहे. हा बिरिस्ता आहे. हा बघा मसाला टाकलेला लगडा कैसा आहे तो. ही पॅकिंग बघा कशी लगड्याची. माशाअल्लाह. इम्तियाज भाई कितक्याचं पाकिट आहे? हा एक पॅकेट 30 रुपयाचा. 30 रुपये एक पॅकेट आहे. एक पॅकेटचं 30 एक रुपये. पॅकेट 30 रुपये. माशाअल्लाह.
या बाजूला ऐसा बघाल तुम्ही हा सगळा फ्रूट मार्केट लागलेला आहे बघा या सगळं फ्रुट्स आहेत या बाजूला हे बघा हा पण गर्दी किती आहे बेस्टची बेस्ट स्वीट्स आणि सॉल्टी आयटम्स जर तुम्हाला खायचे असतील तर रमजान महिन्यातलं मोरब्यातलं तुम्ही 5-5:30 नंतर सांची कवाही या ह्या बेहतरीन डिलिशियस आणि लजीज असं पकवान तुम्हाला खायला मिळतील आणि खायला कोणाला पसंत नाही हर चीज हर इंसानला खाना पसंद आहे इंशाल्लाह आहे तुम्ही नक्की विजिट करा अजून अर्धा रमजान बाकी आहे खरोखर तुम्ही मोरब्यातलं याद करायला आल्यानंतर की आम्ही काहीतरी खाल्लं आहे आल्यानंतर आता ही मोरबाची ह्या खाऊ गल्ली स्टार्ट होतं आपण जसं नाक्यावरनं पुढं आल्यावर तुम्ही बघाल हा थोडंसंच डिस्टन्स आहे हातनं आपण नाक्यावरनं सरळ पुढं आल्यावर तर ह्या बघाल ही खाऊ गल्ली स्टार्ट झालेली आहे आणि ह्या पण तुम्ही रश बघाल किती आहे ह्या पण असे सगळे शॉप्स लागलेले आहेत रमजान स्पेशल एकशे एक बेहतरीन आयटम्स हे बघा हे बघा मस्त एक गरमागरम पराठा निघतात पराठा आहेत ना यस बघा गरमागरम मस्त अशी जिलेबी निघते अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम काय नाव आहे तुमचा भाई इम्रान काय सुमरान अच्छा मोरब्याचाच प्रॉपर ओके तर आता बघा आपण ह्या बाजूला आलेला हा मस्त गरमागरम कांदा भजी जबरदस्त सुपर हे समोसे कसले आहेत वेज समोसे व्हेज आहेत हे चिकनचे आहेत ते चिकनचे आहेत काय रेट काय आहे हा चिकनचा 15 रुपये 10 रुपये 10 रुपये आणि 15 रुपये रेट आहे जी जी वडा 10 रुपये ओके सालसा परा अच्छा लगड़ा बघून द्या मला लगड़ा दाखवा लगड़ा कैसा है 20 रुपये प्लेट ओके चला आता आपण थोडं पुढे जाऊया त्या बाजूला जाऊया तर तुम्ही ऐसा बघाल खाऊ गल्ली मोरब्याची आपण ह्या बाजूला बघूया आता बघा ह्या बाजूला एक शॉप आहे ट्रॅफिक पण भरपूर आहे आपण नंतर ह्या बाजूला यावं पहिले ह्या साईडला बघूया हा हे बघा हा एक शॉप आहे रोल कटिंग होत आहे गरमागरम पराठा मस्त आणि एक एक शॉपला माणसं बघा किती आहेत काम करायला विचार करा हा किती क्लायंट असेल हे क्या आइटम है मटन कोरमा मटन भुना ओके ओके ये चिकन भुना या मटन भुना ये मुंबई स्पेशल मलाई ड्रम स्टिक साई रोल है हे स्पेशल रमजान निमित्त लागतात हा शॉप्स आहे जैसा तुम्हाला मुंबईला डोंगरीवर मोहम्मद अली रोडला किंवा पुण्याला जसे शॉप्स मिळतात बिलकुल त्याच तऱ्हेचे शॉप्स कोकणला तुम्हाला मोरब्यातून ह्या मिळतील वालेकुम सलाम खैरियत ना आणि ह्या आता समोर तुम्हाला दाखवत आहे
ह्या भाईचं जे शरबत असतात ना, माशाल्लाह माशाल्लाह, वाकईमध्ये लिंबू सोडा भाई. खूप जबरदस्त टेस्टी असतात. हे आमचं मसल्याचं भाई आहेत. आणि जे पण क्रिकेट असतात हे भाई असतातच असतात बघा. सर्व बघा कामाची. मैंगो पिस्ता. मैंगो हाँ, ये लो भाई. आहिस्ते, आहिस्ते. हा बघा गोल्यावाला भेटलेला आहे. वाव, काय पण बघा आयटम बघा, जबरदस्त. आता ह्या बाजूला मी तुम्हाला दाखवत आहे, हा एक शॉप आहे. हे बघा, वालेकुम सलाम. खैरियत आहे ना? अल्हम्दुलिल्लाह. मुबारक रमजान महिना. तुम्हाला पण. काय खबर बेसाव? हो आईल्या फोटो काढायला. हो, दरवर्षी आईलाच पाहिजे ना. माशाल्लाह, रौनकच काय और असतं मोरब्याची. ही रौनक आम्हाला थोर आमच्या बाजूला नाही बघायला मिळत. आम्हाला स्पेशल आहे, यावंच लागतं. युट्यूबचे सगळा मी बराबर बघतो जी, मोबाईलला. जी. हो, ओके. हो, बेस वाटतात व्हिडिओ सगळं बेस्ट वाटतात. माशाल्लाह. बेस्ट वाटतात सगळं. जी 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 हा? जी. आपण लगेच टाका. हो, हा सकल येईल व्हिडिओ इन्शाअल्लाह. हा? यस. काय खबर बेसाव? नाव सांगा पुरा. अब्दुल अजीज गंगरेकर. तुमचं नाव सांगा पुरा. गंगरेकर. ओके ओके. काय रमजान महिना येतो सगळा. हो, रमजान गली शूट करायला आला होता मोरब्यातला. आला ते आईलं होतं. जी. पण शॉर्टला तुम्ही घेऊन दरवर्षी गेला. आपल्याला इन्व्हिटेशन असतं. फरक वाटतंय ना. अरे, मग हर वर्षी वारच चाललाय. खूप जबरदस्त माशाल्लाह. यांनी पुन्हा कोकण घेतले नाही. मानकोट बिनकोट बघता येतं सगळं. रोज आम्ही बघतोय रोज युट्यूबला बघतो आम्ही. अस्सलाम वालेकुम. काय खबर बेसाव? कैसाव? अल्लाहचा शुक्र अख्ख्या वर्षांनी दिसल्या वा. अल्लाहचा शुक्र सान एक गुजर होते. माशाल्लाह. आणि मी पहिले जुनेदबाईचा मग शुक्र गुजार आहे. त्यांनी आपला एक मोठा हातातला नाही घेतले ना, की त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या कोकणाची लोकांना, फॉरेनच्या लोकांना सगळी मालूमात मिळते. अल्लाह तबारक व तआला त्यांना त्याचा अजर अझीम अता करो. ही त्यांच्यासाठी दुआ आहे. आणि अल्लाह ताला हा जो आता बिलखुसूस मोतबरक जो महिना आहे, सगळे आपल्याला सगळी आपली इबादत अल्लाह कबूल करो. आणि आपल्या लोकांच्या बिलखुसूस जी काय आता काय तकालीफ होते, अल्लाह ताला दूर करो. आमीन. रमजान गलीची बोलता ती ह्या अल्लाहचा करम आहे. आता बघले शूटिंग केलेला रमजान गलीची शान अलग आहे. मला तरी वाटते रायगड आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्टला ही बहार जी आहे ही मिळणार नाही. अल्लाहचा पण एक निजाम आहे. अल्लाहचा रहमो करम आहे. अल्लाहचा फजलो एहसान आहे की अल्लाह तबारक व तआला ही बहार मोरब्यावाल्यांना नसीब केली नाही. आणि सगळ्या लोकांना एक तरचा आमच्या लोकांना खिदमतचा मौका दिला नाही. बोलतात आम्ही करताव, त्यातून तुम्ही सगळे लोक येताव, शेअर करताव. आणि ती सगळं झाल्याच्या नंतर एक ह्या बाजारला पण रंग येते, सगळ्यांना त्याचा रंगरूप वाटते. सगळं आता अल्लाह ताला तुमच्या आपला हा सगळ्या लोकांना महिना मुबारक करो, रमजान गली ही मुबारक करो. मी इतकीच बोलू शकतो. सगळ्यांची इजाजत आहे. मारे काय बाकी बस अल्हम्दुलिल्लाह. काय नाव आहे तुमचं? अब्दुल लतीफ. अब्दुल लतीफ अली हरनेकर. ओके. अस्सलाम वालेकुम. काय नाव आहे तुमचं? अयूब अब्दुल्ला राव. ओके. तुमचं काय नाव आहे? इनायतुल्लाह राव. काय नाव आहे? शौकत अली अब्दुल्ला राव. अच्छा. तुमचं काय नाव आहे? बघा, त्यांचा तारुफ येत आहे. रामालेकुम. हे हनीफराव ह्या नावाने ते जास्त मशहूर नाही आहे. ही आमची इतकी कठीण हस्ती आहे की पुऱ्या तालुक्यात त्याला 7-12 म्हणून ओळखला जातो. ऐकलं काय? 7-12. 7-12 जागे जमिनीचा व्यवहार करतात काय? काय दुसरी खास बात, हा. अल्लाहने त्यांना थोड्याशा वयातलं त्यांना खुसूसन त्यांनी आज आमच्या गावाची, त्यांच्या मोहल्ल्याची, ह्या मोरब्या गावाची जवळजवळ 18 वर्ष खिदमत केली. त्याच्या बाद आता फारिक झाल्याच्या नंतर ते काय मगती काही कमी पडलं नाही. ते आज मोरब्या गावाला मोरबा बोलतात हा मतदारसंघ जो आहे ह्याचा ते तंटामुक्ती अध्यक्ष आहे. अल्लाह ताला त्याला हा पण मोठा एक दर्जा दिला नाही. आणि दुआ आहे की अल्लाह ताला ते आमच्या लाठी बोलतात मोक्षी आमची खिदमत करू, आमचं तंट मुक्त सगळं आम्हाला मुक्त करून टाकू, हीच त्यांच्यापासून उमेद आहे. याच्याशिवाय काही नाही. बाकी
त्यांची खिदमत काबिल कबूल आहे. चला खूप शुक्रिया. अस्सलाम वालेकुम. सलाम. काय नाव आहे? शौकत अली. काय करता? आता शेती कर. शेती करता. अच्छा, ही खरेदीला आले होते. हा खरी पुराण्या. अस्सलाम वालेकुम. काय नाव? मुख्तार बडे. मुख्तार बडे जी. अच्छा, रमजान कैसा चालू है? अल्हम्दुलिल्लाह, दुआ है तुमची. बेस चाललाय. तुमचं काय नाव आहे? काय खबर खैरियत आहे? माझं नाव हनी मोहम्मद हनी. खतं असता मी कोविडला असतो, कोविडवर असतो. रिगवर हो. कुवेतला. हो, अच्छा, आता सुट्टीला आलोय मी. कुवेतला रिगवर खच्च्या एरियात आहो. आम्ही हा रत्काला हा अच्छा, इराक साईडला, इराकच्या बॉर्डरला. हा हा हा. हा तिथं जवळ आहे. ओके, आमचा एक दोस्त आहे नूर पेटकर. आमच्या कंपनीत येतो. तो कंपनी नाही मला खबर, पण तो पण रिगवरच आहे, कुवेतलाच आहे. असं काय? हा. आणि तुम्ही आता आल्या हो का सुट्टीला? सुट्टीला तर माझा झाला हा मोठ्या संडेशीचा आहे मी. झाला? इथं मिळालंय मला. अच्छा, प्रॉपर ह्याच मोरबेतचा आहो. हो हो, मोरबेतचा. माशाल्लाह. मग आता काय इफ्तारीची खरेदी करायला होतं? हो, आता संडे मार्केट पण आहे. जी जी जी. जरा बघून येतो सगळं काय हा हा. खरेदी केला होत जी. पहिले पण झाला आता. ओके. आज संडे आहे ना, हा आता दुसरं पण बघायचं, मच्छी बिच्छी सगळं बघून. जी. तुला मोप मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. हा हो, शुक्रिया तुमचा. काय नाव आहे तुमचा? अच्छा, काय खबर बेसाव तुम्ही? अच्छा, काय करतो सांगा मला. आता 12 झाली माझी. हा, 12 पास आउट आहे. खतं 12 केल्या मानगाव. मानगावला. ओके, रेसिडेंट लोकल हच्चच आहो मोरब्याचं. माशाल्लाह. आता पुढे काय प्लॅन आहे? बघताय आता इंजिनिअरिंग साईड बाय साईड कोर्सेस. ओके, माशाल्लाह माशाल्लाह. रोज कैसे चाललेत? माशाल्लाह. तुला मोप शुक्रिया. अल्लाहु अकबर. बना आहे ना इम्तियाज भाई, तुमची शरबत मग पसंद मग बेहतरीन बनवता ही. सुकून मिळतो आजची शरबत पिल्यानंतर. मी आईला ना का जास्त इन्व्हर्स टार्गेट असतं मला. तर इम्तियाज भाई अशहदु अन्ना मुहम्मदर अस्सलाम वालेकुम अल्ताफ भाई. काय खबर खैरियत है? अच्छा, अस्सलाम वालेकुम. रमजान मुबारक. काय खबर बेसाव? मालपावा आहे, जिलेबी आहे, तुम्हाला साईड कोंबडी आहे, साईड उघडा आहे. जी घरच्या फॅमिलीसाठी घेऊन अहो, इतके सगळी पिशवी भरून द्यायची काय गरज होती इम्तियाज भाई? इफ्तारी काय? हे बघा, इफ्तारी बघा, घरा घेऊन जायला किती भरून दिले नाहीत. चला, मोप मोप शुक्रिया. जजाकल्ला खैर. मिलू इंशाल्लाह नेक्स्ट ईयर. चला, अल्लाह हाफिज. तर उम्मीद करता आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.